मंडळी कशा आहेत सर्वांनो. तर आज मी आलो परत शशी काकांकडे दूध काढायला. म्हणजे आता तेच आहे हे म्हणजे हे. तर मित्रांनो हे बघा रेडा म्हणजे रेडकुला दूध पाजते बघा. रेडा मारायला येतो बघा मित्रांनो. ते बघा तिकडे पण म्हशी आहेत तिकडे. तर मित्रांनो हा बघा हा आहे ना, हा म्हणजे हा जो गाय म्हशीचा पिल्लू हा आहे ना दसऱ्या दिवशी जन्मलेला आहे. म्हणून याचं नाव आहे ना शशी काकांनी म्हणजे आम्ही लोकांनी दसरा ठेवलाय. दसरा आणि हा बंड्या. हा बघा हा बंड्या आणि हा राजू. याला जाणार बांधणार आहे बघा. काय गाई दूध पिते म्हणजे म्हैस आहे सॉरी. मारायला येते ना, हिचं नाव लक्ष्मी. हे बघा ही म्हैस ना त्या पिल्लाला दूध पाजते. तर तुम्ही बघू शकता हे काका गेलेत आणायला. आता पिल्लाला आणणार आणि इकडे बांधणार. ही मारायला येते तेव्हा तिकडे त्या साईडला बांधणार जिकडे बॅटरी मारतोय ना. हाच तो दसऱ्या दिवशी जन्मलेला आणि ह्याचं नाव बंड्या आणि ह्याचं नाव दसऱ्या. नाही काय हे ना थांबलेले जरा, हे काका घेऊन आले. अशी काढतायत 2 मिनिटात पेला भरून झाला यांचा. माझाच नाही झाला आहे बघा, माझा हात आहे बघा. तर मित्रांनो हे बघा मी असं दूध काढतोय. ॲक्शन दाखवते ना फक्त. तो फोटो दिसता नाही निघत आहे. फोटो दिसतो तो नाही. आणि मित्रांनो हे बघा हे वावा काढायला मला तर हे जाड झालंय ना जरा. हे बघा पानं सुटला की बोंब जात होती ना. आज धुत आहेत हे बघा, अशी धुतली आहे. हे बघा हे धुत आहे. हे बघा बॅटरी बघा, जुगाड आहे जुगाड. हे घे तू बस ना काढायला. बसू व्हिडिओ पकडाल. आता ह्याला घेऊन जाणार आणि तिकडे बांधणार आईजवळ. तर ते काका आता केल्यानं आणणार आणि ते गाईची पहिली कास धुणार, म्हशीची पहिली कास धुणार. जरासा ब्लर येते पण सॉरी. त्यांची गणेश डेअरी आहे तर तिकडे ते दूध सप्लाय करतात. नाव राधा. हे पूर्ण भरणार. ते विकायला पुढं हे काका सांगतात काहीतरी माहिती बोला. जर डिलेवरी करायचं असेल तर आजूबाजूच्या गावात डिलेवरी करायला जातं मशीनची. हे बघा एक माहिती भेटली आहे. हे काकांना हे काका कोणत्या डॉक्टरला नाही बोलवत माहिती घेण्यासाठी म्हणजे डिलेवरी करण्यासाठी. हे काका स्वतःच डिलेवरी करतात हे बघा. आणि ना जर काय गाईला असं त्रास होत असेल ना कोणत्या डॉक्टरला बोलवत नाही, तेच स्वतः त्यांचे हे करतात. म्हणजे ते गाईंना म्हणजे असं हे करतात म्हणजे त्यांची गाई आणि म्हशी यांचा उपचार करतात. त्यांचं नाव शंकर गोपाळ परब. त्यांनी ते काका आहेत ना एक काका म्हणून शंकर गोपाळ म्हणून त्यांनी गणेश घाट बांधलाय. हे काका आहेत ना म्हणजे काही जर आता म्हणजे मळलेले असतील ना तर त्यांना गणेश घाट आहे ना कुडाळ भाव म्हणजे इकडे आहे. तिकडे त्या मशीन सगळ्या इकडे नावायला नेतात. केवढा मोठा गोठा आहे बघा, तुम्हीच बघा फक्त. मित्रांनो हे ना काका गायींचे ना स्वतःच म्हणजे उपचार करतात आणि त्यांची डिलिव्हरी करायला लोक त्यांना गावातून बोलावतात. म्हणजे हे ना काका अरे पाय दिला हा. आम्ही दूध काढताना बोलत नाही ना. बोलू नको बघितलं फक्त. बकरी वगैरे पाणी प्यायला आहेत.
काकांची शशी काकांची जुनी इमारत आहे. भाताची आणि हरपाची गिरण पण आहे. इकडे ना भाताची आणि ना हरपाची हिरण पण आहे. हा, हिचं नाव हिरा आहे. ती एक पातेलीवर दूध देते. ही आहे ना, ही एक पातेलीवर एवढं हे ना दूध देणार, निघत नाही. हे ना एवढं दूध मी पिऊन. तर मित्रांनो, हे बघा मी ताजं दूध पितोय. तर बघा, मी ताजं दूध पिलं. मला एक आहे ना इंटरेस्टेड गोष्ट सांगायची होती. हे बघा, आहे ना त्यांचा, तुम्हाला सांगितलेलं की मागच्या व्हिडिओमध्ये की त्यांचा एक रेडा आहे. तो आता म्हणजे नाही आहे. तरी पण आहे ना, त्यांनी त्याची आठवण म्हणून त्याचे ते ना पूर्ण असं डोकं ठेवलं आहे. आणि ती त्याची शिंग आहेत ना, ही 5 फुटाची आहेत. आणि ना हे त्याचं डोकं आहे. म्हणजे तुम्हीच विचार करा की तो केवढा मोठा रेडा असेल. आम्ही आता दुसऱ्या गोट्यात आलोय. हे बघा, हे भात ठेवतात याच्या आतमध्ये. तर हे असं बनवतात, ते दूध काढतात. आता लहान मुलांना पाठवतात. आता हे गाईचं दूध आहे ना, लहान पिल्लं असतात ना, गाई तिला आपणवत नाही, त्यांना ते पाठवतात दूध. एक गाय आहे, एक म्हैस आहे. ती आहे ना पौर्णिमेला जन्मली आहे. आणि ना तिच्या डोक्यावर आहे ना म्हणजे चंद्र म्हणजे हे झालाय, तुम्हाला दिसतोय. ही गाय आहे, म्हैस आहे.